हॅलो, श्री संत माधवाची जय. आगली साधू संत माधवबाबा 19व्या शतकातील महान संत माधवबाबा यांचा 14 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथ सोहळा चालू आहे. तीर्थक्षेत्र मोहन येथे दिनांक 11/2/2026 आरंभ बुधवार या दिवशी होत आहे व सांगता 24/2/2026 मंगळवारी याची सांगता आहे. या संगतीमध्ये महान संत, महान व्यक्ती, महान कीर्तनकार, गायनकार, वादककार, सर्व भजनी मंडळ व प्रवचनकार मंडळी या संतांच्या भूमीमध्ये येतात. बाबांचे कीर्तन दर्शन सोहळ्यासाठी बाबा महाराज सातारकर, इंदुरीकर महाराज, बाळू महाराज गिरगावकर, पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर अशा महान अर्जुन महाराज लाडगुरुजी या आज सत्कार चालू असणारे महान संत आणि गुरु म्हणायला गोवर्धन महाराज यांचे सर्व सहकार्यातून व सर्वांच्या सहमतातून या माधवबाबाचं कार्य चालू आहे. या माधवबाबाचे कार्य म्हणजे आळंदी, पंढरपूर माधवबाबाचे मठ आहे व तसेच श्री माधवबाबाच्या संस्थानासाठी तीर्थक्षेत्र म्हणून कसा दर्जा भेटलेला आहे. त्या दर्जामध्ये माधवबाबाच्या संस्थानात 3 कोटी निधी उपलब्ध झालेला आहे. त्याचा आम्हाला एक मोठं भव्य दिवे आम्हाला भक्तनिवास बांधायचा आहे. त्यासाठी शासनाने आम्हाला निधी प्राप्त करून दिलेला आहे व इथून पुढे असेच माधवबाबाचे कार्य भयंकर सर्वांनी सहकार्य करावं. बाहेर राज्यातून लोक, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र जिथं कुठं काही याची माहिती देतील तिथून लोक माधवबाबाच्या दर्शनासाठी सेवेसाठी हजर राहतात. आणि त्याची आता ह्या आपल्या सप्त्याची सुरुवात झालेली आहे. आता सांगता 24 तारखेला आहे. त्या दिवशी माधवबाबा अग्नी नारायण प्रगट होतो आणि त्याच्यावर माधवबाबाच्या कार्याचा स्वयंपाकाचा आरंभ होतो व या अन्नदानात भरपूर लोक येऊन सेवा करतात व अन्नदान घेऊन बाबाचा प्रसाद म्हणून घेऊन आपल्या गावी परत जातात. आणि उत्स्फूर्त लोकांची आशा असते की बाबांचा सप्ताह केव्हा आहे असे आमचे तरुण मंडळ, कर्मचारी मंडळ, माता मावल्या, बहिणी जीवनात ठेवल्या दीपावलीची आईवालाची आशा नसते. माधवबाबाच्या कार्यासाठी, बाबांच्या सत्यासाठी सर्व मुली आतून आत वाट पाहतात. त्यांना आई आणि दीपावली याची आठवण नाही, पंचमीची आठवण नाही, त्यांनी फक्त आठवण असते की आमच्या माधवबाबा. त्यासाठी सर्व तरुण मंडळ बाहेर राज्यातून येणार आहे आणि ह्या कार्यात बाबांच्या सर्वांनी सहकार्य करावं अशी मी श्री संत माधवबाबा संस्थान मंदिर त्या अध्यक्ष पदावरून मी सर्वांना नम्रतेचे आवाहन करत आहे. सर्व बंधू, बहिणी, भावानी, नात्यांनी, गोत्यांनी सर्वांनी येऊन बाबाच्या कार्यात सहकार्य करावं आणि बाबाचा प्रसाद घेऊन आनंद लुटावा ही माझी सर्व वारकरी भक्तांना सर्वांना माझी अध्यक्ष पदावरून नम्रतेची विनंती आहे. महत्वाची दुसरी एक परिस्थिती म्हणजे त्या माधवबाबाच्या भूमीमध्ये दर गुरुवारी अन्नदान असतं आणि दर आमुष्याला हरिभक्तपरायण आळंदी पंढरीचे वारकरी गोवर्धन महाराज यांचे दर पौर्णिमेला पंचामृताची पंगत असते. 12 महिन्यातून कुठलेही त्यांनी न खंड पडू देतात. महाराज दर पौर्णिमेला येतात आणि पंचामृताची पंगत करतात. आणि बाहेर भक्तांचे एक आम्हाला बाबाचा आशीर्वाद असावा म्हणून प्रत्येक व्यक्ती आपण बाहेर राज्यातून येऊन माधवबाबाच्या कार्यामध्ये आपलं काहीतरी घडावं म्हणून अन्नदान दर गुरुवारी भक्त लोक करतात. ह्या माधवबाबाच्या सहकार्यात आनंदाची सर्वांची सहकार्य आहे. Oh,